नमस्कार, मी सचिन हंगीरगेकर, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ बेलगाम इलाइट। तर आज आपण इकडे स्विमर्स क्लब बेलगाम आणि ॲक्वारियस स्विम क्लब बेलगाम यांनी आज इथं जलयोगा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर गेली 3 वर्ष मी या JNMC स्विमिंग पूलमध्ये मी स्विमिंग करत आहोत। तर आज रोजी आम्ही इथं जलयोगा परफॉर्मन्स पण दिला। त्याच्यामध्ये वेगवेगळे आसनं आम्ही करून दाखवली। त्याच्यामध्ये आपलं वृक्षासन, पद्मासन असे वेगवेगळे प्रकार आम्ही करून दाखवले। तसंच आम्ही एक ट्रेन जाते त्याप्रमाणे आम्ही आज इकडे स्विमिंग पण केलं। तर आम्ही आमची 15 लोकांची टीम आज इकडे आपण परफॉर्मन्स केला। तर सर्वांना मी पुन्हा एकदा योगा दिवसच्या शुभेच्छा देतो। नॉर्मल योगा ही मी करतो, पण पाण्यामध्ये योगा करणं हा वेगळा प्रकार आहे। ह्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते। तर पाण्यावरती सहजासहजी आपलं जे शरीर आहे ते फ्लोट करण्यासाठी आम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि प्रॅक्टिसही करावी लागते। तर गेली 2 वर्ष आम्ही हा सतत आम्ही प्रॅक्टिस करत आहोत। तर या प्रॅक्टिसमुळे आम्ही हे सगळं शक्य करू शकतो। नमस्ते, माझं नाव उमेश कलगटगी। सर्वप्रथम जागतिक योगा दिनानिमित्ताने सगळ्या लोकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। जसा सगळेजण तुम्ही पाहत आहात, जगभर सगळेजण आज योगाचे विविध प्रकार करत आहेत, योगाचे प्रात्यक्षिकं करत आहेत। प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये रमलेला आहे। आम्ही केलीच्या सुवर्ण JNMC स्विमिंग पूलमध्ये आमचा हा 50 मीटरचा भव्य असा जलतरण स्विमिंग पूल आहे। या ठिकाणी आम्ही पाण्यावरती कसं योगा केलं जातं आहे हे गेल्या 8 वर्षापासून हे कार्य करत आहे। आणि मला आज खूप आनंद होतो सांगायला, आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये वयाच्या 4 वर्षापासून 75 वर्षाच्या वृद्ध लोकांपर्यंत 100 व्यक्तींनी भाग घेतला होता आणि विविध प्रकारची आसनं त्यांनी करून दाखवले। आणि हे करता करता अशी काही मुलं आम्ही तयार केली होती, त्याच्यामध्ये दिव्यांग ज्या मुलं होते म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड, फिजिकली चॅलेंज मुलांनी, ह्यांनी देखील छानपैकी पाण्यामध्ये प्रात्यक्षिक योगाचे करून दाखवले। ह्याच्या व्यतिरिक्त स्विमिंगचे स्किल कशा रीतीने पाण्यामध्ये केले जात असतात, काही मुलं पाण्यावरती फ्लोटिंग करून दाखवले, योगा केले। तर काही आमच्या एक्सपर्ट स्विमर्सनी पाण्याच्या आत, पाण्याच्या फ्लोअरवरती कसं निद्रासन करू शकता ह्याचं देखील आम्ही आज प्रात्यक्षिक करून दाखवलं। आणि आजचा हा जो कार्यक्रम होता, आज तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान मध्यंतरीच्या काळामध्ये एक मोठा संघर्ष झाला आणि त्याचं मोठं एक थीम तयार झालं होतं, ऑपरेशन सिंदूर। तर आमच्या सगळ्या जांबाज सैनिकांनी त्यांच्यावरती मोठा प्रचंड प्रहार करून आणि मोठी हानी त्यांची करून की नाही आमची बाजू चांगली त्यांनी दाखवून दिली, आम्ही किती मजबूत आहेत। तर त्या सगळ्या ह्यांचा सोल्जरचा त्यांचा मान सन्मान वाढावा आणि आम्ही त्यांच्यामुळे की नाही आम्ही इकडे आराम करत आहोत। ओके, त्याची आम्हाला खात्री आहे, जाणीव आहे। म्हणून आजचा कार्यक्रम आम्ही ऑपरेशन सिंदूर यांना आम्ही समर्पित केला आहे। आणि असंच आमच्या योगा करून आमच्या देशाची
शक्ती बलशाली होऊन देत, समृद्ध होऊन देत आणि आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान श्रीमान मोदी साहेबांनी जे कार्य उचललेलं आहे नाही त्या कार्याला आम्ही सगळ्यांनी हातभार लावून आमच्या देशासाठी निश्चितच काय ते करून दाखवायची सगळ्यांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे. पाण्यामध्ये करत असताना काय होतं की श्वासावरती की नाही भरपूर नियंत्रण ठेवायला लागतंय आणि जेवढे शक्य असेल तेवढे की नाही बॉडी रिलॅक्स ठेवायला लागते. जशी बॉडी रिलॅक्स होईल तसं की नाही शरीर की नाही तरंगायला लागतंय. आपण जर का शरीर घट्ट ठेवलं तर बॉडी की नाही खाली जायला बघत असते. म्हणून शरीर रिलॅक्स ठेवलं तर काय होतं की इट्स अ सॉर्ट ऑफ मेडिटेशन. बॉडी रिलॅक्स होते आणि झिरो अलाइनमेंटवरती तुम्ही काम करायला लागत असता. जसं तुम्ही आता पाहिला असणार, आज 2 व्यक्ती डॉक्टर प्रकाश बेल्लत साहेब आणि आमच्या संजीव हांचीनवाणी हे दोघंही पाण्यावरती जलस्तंभ आणि पद्मासनच्या स्थितीमध्ये की नाही 1 तास आराम थांबलेलं त्यांनी. तसं आपण पाण्याच्या बाहेर फ्लोअरवरती बसतो तसं त्यांनी पाण्यामध्ये की नाही थांबून दाखवलं. फक्त त्यांचा चेहरा की नाही पाण्याच्या बाहेर होता. खरं सगळ्यांनी बघून त्यांना अचंबित झालेलं आहे. आणि असंच प्रत्येकाने ह्या गेमकडे वळावं आणि पाण्यामध्ये कसं तुम्ही एन्जॉय करू शकाल जलयोगा याचे आमच्याकडून की नाही धडे घ्यायला काहीच हरकत नाही. एक तरी काय तुम्ही बेसिकली हे करत असताना की नाही तुम्ही स्विमिंग पहिला शिकायला पाहिजे. ठीक आहे. स्विमिंग शिकल्यामुळे की नाही एक तरी तुम्ही तंदुरुस्त असता. ठीक आहे. आणि हे करत असताना की नाही सर्वांगासन आपण बऱ्याच गोष्टी करत असतो पाण्यामध्ये. विविध प्रकारचे आसनं त्याच्यामध्ये लवचिकता की नाही वाढलेली असते. आणि पाण्याच्या बाहेर करत असताना की नाही काही वेळेला दुखापत होत असते, इंजुरी होत असते. तर पाण्यामध्ये करत असताना आपण झिरो इंजुरीवरती की नाही आम्ही काम करत असतो. डॉक्टर लोक बरेच आमच्याकडे पाठवून देत असतात. पाण्याकडे जावं आणि वॉटर ट्रीटमेंट घ्या, वॉटर थेरपीमध्ये घ्या. चालले काही गोष्टी बाहेर की नाही त्या ट्रीट करता येत नाही. कारण पाण्यामध्ये की नाही छानपैकी की नाही ट्रीटमेंट दिलं जात असतं.